हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. आणि आता तर काय, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला की सतत चहा, भजी आणि गरमागरम सतत काहीतरी खाण्याची क्रेविंग्ज होत असतात. आणि मग काय होतं, आपल्याकडून अशा गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये खाल्ल्या जातात. खूप जास्त तेलकट पदार्थ, सतत भजी खाणं किंवा तळलेले पदार्थ खाणं, वडे खाणं, वडापाव खाणं, बाहेरचं सतत अन्न खात राहणं, बाहेर त्याच तेलामध्ये तळलेल्या गोष्टी खाणं, या सगळ्यामुळे पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त वजन आपलं वाढत असतं. हो. आणि बाहेर पाऊस पडतोय म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या जिभेवरती काही कंट्रोल करता येत नाही. आणि मग काय होतं, आपल्या वजनामध्ये वाढ होत असते. आणि या 4 महिन्यांमध्ये आपण इतकं काहीतरी खातो, की आपलं 10 ते 15 किलो वजन आरामात वाढतं. वजन कमी करायला जितका वेळ लागतो, जितका जास्त वेळ लागतो तितका वजन वाढवायला अजिबात लागत नाही. वजन आपलं चुटकीसरशी वाढतं असं म्हटलं तरी चालेल. पण तेच वाढलेलं वजन जर कमी करायचं म्हटलं तर खूप जास्त भयानक मेहनत घ्यावी लागते. हे तर आपल्याला सगळ्यांना मान्यच असेल. आणि इतकंच नाही तर वजन तर आपलं कमी होईल, पण वाढलेलं पोट कसं कमी करायचं? पोटाची चरबी जर एकदा वाढली ना, तर ती काही लवकर कमी होत नाही. त्यामुळे आताच आपल्याला आपल्या जिभेवरती, आपल्या क्रेव्हिंग्जवरती कंट्रोल करायचं असेल, तर आजचा व्हिडिओ अगदी भन्नाट आहे. आज मी तुमच्यासोबत एक अशी सवय सांगणार आहे, ही सवय तुम्हाला दररोज फॉलो करायची आहे. ही एकच सवय तुमच्या शरीरामध्ये इतका चेंज आणू शकते. या सवयीमुळे तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. आणि इतकंच नाही, तर या एका सवयीमुळे तुम्हाला तुमचे क्रेव्हिंग्ज, तुम्हाला जी सतत खाण्याची इच्छा होत असते, ते क्रेव्हिंग्ज कंट्रोल करायला देखील मदत होणार आहे. तर मंडळी, पावसाळ्यामध्ये काय होतं, थंड हवा असते आणि थंड हवेमध्ये बऱ्याच जणांना काय होतं, सतत भूक लागण्याची समस्या जाणवते. म्हणजे सतत काहीतरी खावंसं वाटत असतं, सतत काहीतरी गरमागरम खावं, सतत काहीतरी चहा वगैरे करावा, चहा बिस्किट खावं. तर असे वेगवेगळे भरपूर क्रेव्हिंग्ज आपल्याला होत असतात. आणि पावसाळा म्हटलं की हे होणं साहजिकच आहे. आपण 100% या गोष्टी बंद करू शकत नाही. पण ॲटलीस्ट आपण त्याचं प्रमाण तरी नक्कीच कमी करू शकतो. तर हे प्रमाण कमी करण्यासाठी एक रामबाण असा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अनेकदा काय असतं, आपल्याला सतत खावंसं वाटत असतं, पण ती आपली भूकच असते असं नाही. आपल्याला शरीराला फक्त कधी-कधी पाण्याची गरज असते. पण आपण सतत खावंसं वाटल्यामुळे सतत खात देखील राहतो. आणि सतत आपल्याला अन्नाची गरजच आहे म्हणूनच आपल्याला भूक लागते का? तर नाही. ते आपले फक्त क्रेव्हिंग्ज असतात. हवामानानुसार आपलं शरीर देखील वेगवेगळ्या क्रेव्हिंग्ज उत्पन्न करत असतं. तर ते फक्त क्रेव्हिंग्ज असतात आणि हे क्रेव्हिंग्ज कमी करायचे असतील, तर एक आयुर्वेदिक बेस्ट असं ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पावसाळ्यामध्ये सगळे क्रेव्हिंग्ज आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे एकच ड्रिंक तुम्हाला घ्यायला सुरुवात करायची आहे. ते कसं बनवायचं, त्याचे काय फायदे आहेत, सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. बनवायचं कसं ते आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर याच्यासाठी काही बाहेरनं विकत आणण्याची गरज नाहीये. तुम्हाला घरातच आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये काही गोष्टी अवेलेबल असतात. त्याच घ्यायच्या आणि त्याच्यापासून हे ड्रिंक बनवायचं आहे. हे ड्रिंक दररोज घेतल्यामुळे तुमचे क्रेव्हिंग्ज कमी होतील. तुमचं भलतंच वाढणारं वजन कमी होईल, वाढणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे वजन नियंत्रणात राहील. कारण आपल्याला सतत जेव्हा भूक लागते आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपली पचनशक्ती ऑलरेडी आपली खूप कमकुवत असते. आणि अशा वेळी जर तुम्ही सतत चहा, बिस्किट, तळलेले पदार्थ, अनहेल्दी गोष्टी, त्याच तेलामध्ये तळलेले बाहेरचे समोसे, वडापाव किंवा भजी, आणखीन काही गोष्टी जर तुम्ही खात असाल, तर त्यामुळे तुमची चरबी वाढते आणि वजन देखील वाढतं. अशा वेळी काय करायचं, तुम्हाला जर खाण्याची इच्छा होत असेल, तर आठवड्यातून कधीतरी तुम्ही त्या गोष्टी घरात बनवा, घरात ट्राय करा. कारण बाहेरच्या गोष्टी ज्या असतात त्याच तेलामध्ये तळल्यामुळे त्याच्यातलं जे कोलेस्ट्रॉल असतं किंवा त्याच्यातले जे फॅट्स असतात ते डबल टिबल होतात आणि यामुळे तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल बॉडीवरती वाढत असतं. तर आता ड्रिंक कसं बनवायचं? तर त्या ड्रिंकसाठी पाणी घ्यायचं, थोडंसं जास्त घ्यायचं, मोठा कप घ्यायचा. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं अर्धा इंच आलं जे आहे ते किसून किंवा टेचून घालायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 इंचभर दालचिनीचा तुकडा आहे तो टाकायचा आणि 5-7 तुळशीची पानं टाकायची आहेत. हे सगळे घटक आयुर्वेदिक आहेत. याचा बेनिफिट खूप चांगला होणार आहे तुमचे क्रेव्हिंग्ज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. आणि इतकंच नाही, दालचिनी ॲड केली तर शुगर क्रेव्हिंग जी आहे ती देखील याने कमी होईल.
तर हे सगळं ऍड करायचं आणि पाणी चांगलं 5-7 मिनिट उकळून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये काळी मिरी देखील ऍड करू शकता. तिखटपणा आवडत नसेल तर नाही ऍड केलं तरी चालेल. थोडीशी चिमूटभर आपण त्याची पावडर ऍड करू शकतो. यानंतर साखर न टाकता हा चहा तुम्हाला दररोज सकाळी उपाशी पोटी किंवा संध्याकाळी इव्हनिंगच्या टायमिंगला तुम्हाला हा चहा प्यायचा आहे. हा काय आहे, एक हर्बल टी आहे आणि हा हर्बल टी जेव्हा तुम्ही गरम गरम पिता तेव्हा बऱ्याच म्हणजे काय होतं, याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ऊब निर्माण होते आणि बऱ्याच लोकांमध्ये असं देखील लक्षात आलेलं आहे की बऱ्याच लोकांची जी जास्त किंवा सतत खाण्याची जी क्रेविंग्ज आहेत ती या चहामुळे कमी होतात आणि नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट मिळतो. गॅरंटीड याच्यापासून तुम्हाला फायदाच मिळणार आहे, कारण याच्यामध्ये सगळे आयुर्वेदिक घटक आहेत आणि या प्रत्येक घटकाचे बेनिफिट जे आहेत ते इथे स्क्रीनवरती मी सांगेन. ते तुम्ही वाचा आणि तुमच्या लक्षात येईल की ते तुम्हाला नक्की मदत करतील. पचन तुमचं चांगलं ठेवतील पावसाळ्यामध्ये. तुमचं पोट देखील चांगलं साफ होईल आणि एक्स्ट्राची क्रेविंग, शुगर क्रेविंग तुमचे 100% कमी होतील आणि या सगळ्याचा एकूण मिळून फायदा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी किंवा तुमचं आहे ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. लक्षात ठेवा, फक्त हा चहाच पिऊन आपलं वजन कमी होत नाही. त्यासोबत तुम्हाला संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि तुमच्या शरीराला लागणारं पुरेसं प्रोटीन देखील गरजेचं आहे. प्रोटीन आपल्याला खूप चांगली मदत करतं वजन कमी करण्यासाठी. तर या चारही गोष्टींचं संतुलन राखा आणि हा टी जो आहे, हा चहा आहे हर्बल टी, तो दिवसातून 2 वेळा पावसाळ्यामध्ये घ्यायला सुरुवात करा. नॉर्मल चहाच्या ऐवजी हा चहाची सवय लावा. तुमच्या शरीराला आपोआपच या चहाची सवय होईल आणि तुम्हाला गोड, आपण जो दूध घालून चहा करतो तो पिण्याची देखील इच्छा होणार नाही. तर 100% गॅरंटेड तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. नक्की तुम्ही हा चहा घेऊन बघा आणि या चहा पिण्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील, पोट चांगलं साफ होईल. याच्यातून तुम्हाला जे काही आयुर्वेदिक बेनिफिट मिळतील त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहणार आहे. तुम्हाला देखील वारंवार भूक लागत असेल तर हा चहा तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. तुमचे मित्रमंडळी जे आहेत, फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स आहेत, ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासोबत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज शेअर करा, ज्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये वेट लॉस कॉन्टेंट पाहायला मिळतो, ज्याचे 100% गॅरंटीड रिझल्ट असतात. आणि त्यासोबतच काय करायचं आहे, एक कमेंट करायची आहे. कमेंटमध्ये तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे तुम्ही दिवसभरातून किती कप चहा पिता. आणि इथे अजिबात खोटं सांगायचं नाहीये, खरं खरं सांगायचं, दिवसभरातून तुम्ही या पावसाळ्यामध्ये किती कप चहा घेता आणि हा चहा घेणं तुम्हाला बंद करायचंय आणि त्या चहा ऐवजी तुम्ही घेणार आहात आज सांगितलेला हा हर्बल टी. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे ते सांगितलेलंच आहे. अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपले 2 चॅनल आहेत, दोनही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्री कॉन्टेंटचा फायदा घ्या. जर तुम्हाला पर्सनलाइज कस्टमाइज डाएट प्लॅन हवा असेल तर आपल्याला कमेंट करू शकता किंवा इंस्टाग्रामला DM करू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या बायोमध्ये मिळून जाईल. चला तर मग, व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा. बाय.